हळद कुंकू असलं मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. कारण आज आपल्याला परत कृष्ण आणि दुष्यंतचा रोमॅन्स बघायला मिळणार आहे. त्याशिवाय आपल्याला आढळरावांची दर्दभरी लव्ह स्टोरीसुद्धा बघायला मिळणार आहे. चला तर बघूया. मालिकेच्या सुरुवातीलाच कृष्णा कपडे वाळत घालत असते. आता दुष्यंत हळूच येतो आणि आजूबाजूला कोणी आहे का बघून कृष्णाला घट्ट मिठी मारतो. कृष्णा आणि दुष्यंतचे रोमॅन्टिक सीन्स खरंच खूप भारी असतात मित्रांनो. तुम्हाला पण आवडतात का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता कृष्णा दुष्यंतला म्हणते, अहो काय करताय तुम्ही? दुष्यंत म्हणतो, कुठे काय करतोय? तू बायको आहेस ना माझी, प्रेम करतोय मी. कृष्णा म्हणते, अहो पण त्यासाठी काय काळ वेळ आहे का नाही तुम्हाला? दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा, प्रेमाला काय काळ वेळ नसतंय, उगच काहीही बोलू नको. दुष्यंतने कृष्णाला घट्ट आवळून धरलेलं असतं. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, हे बघा, मला सोडा, उगच 4 लोक बघतील. दुष्यंत म्हणतो, अरे हा, तुला 4 भिंतीत काय प्रॉब्लेम नाही ना, मग चल ना घरात मग. आता कृष्णाला अजून दुष्यंतला म्हणते, सोडा मला, कामं करू द्या. दुष्यंत म्हणतो, कृष्णा काय यार, कामं होतील का नंतर? कृष्णा म्हणते, कामं नंतर होतील काय, थांबा, तुम्ही एक काम करा, मला एवढी साडी पिळून द्या. दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी करू हे? कृष्णा म्हणते, हो, लय प्रेम होतं चाललंय ना हो बायकोवर, मग करा की. दुष्यंत म्हणतो, कृष्णा बघा, मला चॅलेंज देऊ नकोस. आता दुष्यंत कृष्णाची साडी पिळत असतो, पण त्याला काही जमत नसतं. कृष्णा म्हणते, आणा इकडं. आता दुष्यंत आणि कृष्णा दोघे मिळून साडी पिळतात, पण दुष्यंत परत कृष्णाला जवळ ओढून घेतो. कृष्णा आता दुष्यंतला ढकलून देते. खरंच खूप भारी आहे हा सीन. कृष्णा आणि दुष्यंत दोघे एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत असतात. दुष्यंत कुठे रोमॅन्स करेल काय सांगता येत नाही. दुष्यंत आता कृष्णाला साडी खाली घेतो आणि दोघे लपून आता प्रेमाचा खेळ खेळत असतात. खरंच कुणाची नजर नको लागायला या दोघांना. दुष्यंत आता कृष्णाला गुलाबी रंगाची साडी गुंडाळतो आणि स्वतःला पण गुंडाळून घेतो. खरंच गुलाबी रंगाची साडी म्हणजे प्रेमाची साडी म्हणायला हरकत नाही. इकडे आता समर बाळजाबाईच्या पोटवर बॉल मारत बसलेला असतो. एवढ्यात आता अनुसया त्याच्यासाठी दूध घेऊन येते. समर म्हणतो, आय आलीच का दूध घेऊन लगेच? अनुसया म्हणते, अरे बाळा, मग काय थंड झाल्यावर पिणार आहेस का? समर म्हणतो, आय तू घेतलं का दूध आधी सांग, मगच मी घेतो. आता अनुसया म्हणते, समर, कृष्णाची आणि तुझी भेट झाली ना व? समर म्हणतो, आय कृष्णाची भेट झाली, पण बाळजाबाईवर उडवलेली काळी शाय त्या दुष्यंतमुळं वाचली. अनुसया म्हणते, समर, तू कृष्णाला विश्वासात घे, मग बघ बाळजाबाईचं साम्राज्य कसं कोसळतंय ते. आता समर म्हणतो, आय उद्या तुझा वाढदिवस आहे ना व, मग मी उद्या तुझी आणि कृष्णाची भेट घडवून आणतो. इकडे आता आढळराव खूप दुःखी होऊन एकटेच बसलेले असतात. त्यांनी गाणं पण तसंच लावलेलं असतं, राजेसा जवळी जरा बसा. समोर दारू पण ठेवलेली असते. आढळराव बायकोच्या आठवणीत खूपच भावूक झालेले असतात. बायकोच्या आठवणीत आढळरावांचा जीव तीळ तीळ तुटत असतो. आता कृष्णा तिथे येते आणि आढळरावांना म्हणते, आबा काय झालं, असं एकटं का बसलाय तुम्ही? आढळराव आता कृष्णाकडे बघतात आणि रडू लागतात. कृष्ण म्हणते, आबा तुम्ही रडताय, काय झालं ते तरी सांगा. आढळराव म्हणतात, काय नाही हो सूनबाई. कृष्णा म्हणते, आबा माझ्यापासनं का लपवताय हो, काहीतरी झालंय पण तुम्ही मला सांगत नाही. कृष्णा म्हणते, आबा तुम्ही मला लेकी समान मानता ना हो, मग माझ्या पुढं मन मोकळं करा की. कृष्णा पुढं म्हणते, आबा ती कुंकवाची डबे बघितल्यापासनं तुम्ही आतल्या आत झुरणी लागलाय, खरं सांगा मला काय झालंय ते. आता आढळराव कृष्णाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात, सुनबाई, काय गोष्टी मनात खोलवर गाडलेल्या असतात त्या उकरून काढायच्या नसतात. कृष्ण आता काही बोलणार एवढ्यातच आढळराव हात करतात आणि कृष्णाला म्हणतात, बस झाला आता, मला एकटं राहू द्या. कृष्ण आता तिथून निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी आता कृष्ण आढळरावांसाठी पोहे घेऊन चाललेले असते, पण माधव काका कृष्णाला अडवतात आणि म्हणतात, मालक हे पोहे नाही खाणार, आज त्यांचा उपवास आहे, आजच्या दिवशी मालक काय बी खात नाही. आता कृष्णा म्हणते, पण आजच्या दिवशी असं काय आहे? माधव काका म्हणतात, माहीत नाही. आता एवढ्यातच तिथे दुष्यंत येतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा मला ब्लॅक कॉफी कर ना. हा, पण थोडी स्ट्रॉंग करा. आता कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, अहो आबांना काय झाले, ते उदास दिसत आहेत. दुष्यंत म्हणतो, कृष्णा मला नाही माहीत. कृष्णा परत म्हणते, दुष्यंत सरकार, अहो आबासारखा एकच फोटो घेऊन बसलेले असतात, तो फोटो तरी कोणाचा आहे माहीत आहे का? दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे बघ, मला जगातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल विचार, पण त्या माणसाबद्दल अजिबात विचारू नकोस. ते काय करतात, कुठे असतात, मला काही घेणं देणं नाही त्यांच्याशी. कृष्णा आता आढळरावांना पोहे घेऊन निघालेले असते, पण आढळराव कुठेतरी बाहेर निघालेले असतात.
कृष्णा आढळरावांना थांबवण्याचा प्रयत्न करते, पण आढळराव काय थांबत नाहीत. कृष्णा विचार करते, नेमकं काय झालं या आबासनी, कुणाशी बोलत नाहीत, एकटंच विचार करत असतात. इकडे आता बाळजाबाईला आमदार साहेबांचा फोन आलेला असतो. ते म्हणत असतात, बाळजाबाई मानलं बघा तुम्हासनी, काय युक्ती लढवली हो. शाईच्या बदल्यात शाईनंच लोकांच्या मनात विजयाची भावना निर्माण केली. अहो पक्षाध्यक्षसुद्धा तुमच्यावर खुश आहेत. बाळजाबाई म्हणते, धन्यवाद आमदार साहेब, पण खरं तर ही शाई अंगावर ओतून घ्यायची कल्पना माझ्या लेकाची होती, दुष्यंतची, आणि त्याची आयडिया कामी पण आली. बाळजाबाई म्हणते, आमदार साहेब, उद्या मी सभा घेणार आहे, तेव्हा तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. बाळजाबाई आता दलपतला म्हणते, भाऊजी, लगेच आमदाराची भाषा कशी बदलली बघा. दलपतराव म्हणतात, अहो बाळजाबाई, आपल्याला हेच हवं होतं ना, आता गावातली लोक तुमच्याच चिन्हावर बटन दाबणार बघा. बाळजाबाई म्हणते, दलपत भाऊजी, आढळराववर जरा लक्ष ठेवा, कुठं दिसना झाल्यात, गेलत कुठं. दलपतराव म्हणतात, अहो बाळजाबाई, दादा कुठं जाणार आहे, आजचा दिवस तुम्ही विसरला काय. इकडे आता आढळराव एकटेच कुठेतरी लांब आलेले असतात, कारण आज त्यांच्या पहिल्या बायकोचा वाढदिवस असतो. आढळराव आता त्यांच्या बायकोचा फोटो टेबलावर ठेवतात आणि फोटोकडे बघत म्हणतात, अनुसया, बघ तुझा गुन्हेगार आलाय, ज्यासाठी माफी पण नाही मागता येणार असा गुन्हा केला म्या. माफी मागता नाही येणार, पण प्रायश्चित्त नक्कीच करता येईल, म्हणून दरवर्षीप्रमाणे मी केलेल्या पापाची शिक्षा भोगायला आलोय. एवढ्यात आता तिथं कृष्ण आलेले असते. कृष्ण दरवाजातून डोकून आत बघते तर आढळराव रडत असतात. समोर त्यांच्या बायकोचा फोटो ठेवलेला असतो. कृष्णा म्हणते, आबा, दार उघडा, तुम्ही काय करताय. आढळराव आता उठून हातात चाबूक घेतात आणि म्हणतात, आढळराव, तू केलेल्या पापाची शिक्षा भोग आता, असं म्हणून आढळराव जोरजोरात हासूड मारून घेतात. बाहेर कृष्णा खूप घाबरलेले असते. कृष्णा ओरडत असते, आबा, दार उघडा, स्वतःला त्रास करून घेऊ नका, पण आढळराव काय ऐकत नसतात. आढळराव स्वतःला हासुडाने खूप मारून घेत असतात, इतकं की त्यांच्या अंगातून आता रक्त येत असतं. कृष्णा आता जोरात ताकद लावून दार उघडते आणि लगेच आढळरावांना थांबवते. कृष्णा म्हणते, अहो आबा, तुमच्या पाठीतनं रक्त येतंय की हो, कशापायी एवढा त्रास करून घेताय, असं काय झालंय ज्यामुळं माझा आबा एवढा गळटून गेलाय. कृष्णा म्हणते, अहो आबा, एवढं खंबीर तुम्ही आणि असं कोलमडून का गेलाय. आढळराव आता कृष्णापुढे रडून रडून खाली बसतात. आढळराव म्हणतात, पोरी, बरंच काय विपरीत घडलंय आणि आता पुढं बी असंच काहीतरी वंगाळ घडतंय का याची भीती वाटायली. कृष्णा म्हणते, आबा, मला स्पष्ट सांगा काय झालंय ते. आढळराव आता खाली मान घालून म्हणतात, पोरी, म्या मागं म्हणलं होतं ना तुला, माझा भूतकाळ काळा आहे, तेव्हा तू यात पडू नगस, तू आता इथून जा. कृष्णा म्हणते, आबा, पण. आढळराव म्हणतात, जा पोरी, म्या म्हणलं ना तू घरी जा. कृष्णा आता घरी निघून येते. इकडे आता समर अनुसयाला ओवाळत असतो, कारण आज त्याच्या आईचा वाढदिवस असतो. समर अनुसयाला पेढा देतो आणि नमस्कार करतो. समर म्हणतो, आय, आता तुला ओवाळून झालं, थांब, आता तुझी नजर काढतो. अनुसया म्हणते, अरे बाळा, नजर कशाला. समर म्हणतो, आय, नेहमी तू माझी नजर काढतेस ना, आज मी तुझी काढतो. समर आता त्याच्या आईची नजर काढतो आणि म्हणतो, आल्या गेल्याची पाप्या पित्राची, बाळजाबाई आणि आढळरावांची सगळ्यांची वाईट नजर आगीत जळू दे आणि माझ्या आईला उदंड आयुष्य लाभू दे. अनुसया म्हणते, बाळा, समर, तू न चुकता गेली 26 वर्ष माझा वाढदिवस साजरा करत आलाय, पण जेव्हा माझा 26 वर्षांचा बदला पुरा होईल ना, तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा दिवस असेल. समर म्हणतो, आय, आता तो दिवस जवळच आलाय, तू बघशीलच. उद्याच्या भागात आपण बघणार आहे, कृष्णा अनुसयाला भेटायला आलेली असते. कृष्णा आता अनुसयाला विचारते, कोण तुम्ही. अनुसया म्हणते, कृष्णा, मी तुझी सासू आहे, सौभाग्यवती अनुसया आढळराव रांगणे पाटील. तर इकडे आढळराव केकसमोर बसलेले असतात. त्यांच्या हातातून रक्त येत असतं, तर बाळजाबाई खूप मोठ्याने हसत असते.